तर मित्रांनो, आम्ही गंगा नदीच्या किनारी स्नान केलेलं आहे आणि आम्ही आता काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सर्वजण भावी भक्त स्नान करत आहेत. गंगेचं स्नान हे खूप पवित्र मानलेलं आहे. आणि तर चला जाऊयात आपण. तर मित्रांनो, मंदिरात तर जाता येईल निवांत, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण तोपर्यंत थोडे हिडन प्लेसेस वगैरे शोधण्याचा प्रयत्न करूयात. तिथे सहसा कोणी जात नाही, पण आपण जाऊया तिथे. तर आपण इथे त्या मंदिरामध्ये गेलो त्याच पद्धतीने आणि बघूयात काय मिळतंय नवीन. चला, आता आम्ही आहे मणिकर्णिका घाटावरती. इथून थोडं आपण पुढे जायचा प्रयत्न करूयात. बघूयात की काय आहे. इथून तुम्ही बघू शकता हे पाण्यात गेलेलं मंदिर आणि पाण्यात जाऊन असं आडवं झालं आहे. कसं बांधलं त्याचं त्याला माहिती, पण थोडं युनिक म्हणू शकतो काहीतरी आपण. वरचं घाट वगैरे आपण बघू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे नदीच्या आतमध्ये थोडं पाणी आले इथे वरती आणि इथे मंदिर आहे. काय म्हणता, जाऊ का? जाऊ, थोडं धोतर ओलं होईल तरी पण ट्राय करू जायला. धोतरवर घेऊन मित्रांनो, मी इथे आलेलो आहे. बघू शकता खूप सुंदर असं हे शिवलिंग पाया पडत आपण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पुढे आपण अजून थोडं पुढे जाऊया. हे तुम्ही बघू शकता कोणत्या तरी पादुका आहेत. इथे खूप सारे शिवलिंग आहेत. इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत, इकडे हे आहे नंदी शिवलिंग. आणि इथे आपण आलेलो आहोत. चला, अजून आपण थोडं पुढे जायचा प्रयत्न करूयात. आलेलो आहे इथून मी इझिली बाहेर जाऊ शकतो, असं काय प्रॉब्लेम नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आपण इथे एक नवीन ठिकाणी आलेलो जिथे हे असे शिवलिंग आहेत. इथून असं थोडं पुढे आल्यावर तिथे हे आहे. तिथे गाय देखील आहे. ही मारेल वाटते मला. आणि इथून आपण थोडं वरती घेऊयात. पण थोडं वरती आल्यावरती तुम्ही बघू शकता की ते हे गणपतीचं मंदिर दिसतं इथे. गणपती बाप्पा मोरया. आणि अजून थोडं पुढे जाऊयात आपण. हे गणपतीचं मंदिर आहे आणि इथे आसपास तरी काही दिसत नाही आहे. हे गाय होय मारायला वाटते मला. चला जाऊयात आपण इथून पुढे. तर माकडे एक आहे मित्रांनो. तर शिवलिंग, अजून एक शिवलिंग आहे मित्रांनो. इथे खूप मोठं असं मंदिर आहे, पण हे थोडं हिडन आहे. इथे कोणी, मला वाटत नाही कोणी येत असेल. तर आपण इथे जायचा प्रयत्न करूयात. थोडं साईड हो जा भैया. हे आपण जाऊयात. आणि हे मंदिर आहे असं छान असं. हे पुढे घंटी दिसत आहे, म्हणजे कन्नड भाषेत काहीतरी लिहिली इथे मित्रांनो. पायऱ्या थोड्या तुटल्यात, पण तरी आपण जायचा प्रयत्न करूयात. एकदम उभ्या पायऱ्या आहेत मित्रांनो. धोतर घातलं, पडलं बिडलं तेवढंच कुठे इथे व्यक्ती एकटा आलं. असा बसा आलो मित्रांनो मी वर, धोतर सांभाळत. हां, ओके. हे मी आलेलो आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता इथं सुंदर असं मंदिर आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे सुंदर अशा मूर्त्या आहेत. एकाने वीणा हातात घेतली, एकाने डमरू हातात घेतला आहे, एकाने काहीतरी दुसरं अजून काहीतरी हातात घेतलं आहे. असं खूप सुंदर असं. हे काय माहिती नाही मला. फोटो नेले ना, तर त्यांनी काय फोटो बिटो काय काढू दिले नाही त्या मंदिरामध्ये. मंदिर खूप सुंदर होतं मित्रांनो. काहीतरी 10 काहीतरी होते, काय त्यांचे 10 विद्या संपन्न असे काहीतरी होते. अरे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप सुंदर असं मंदिर मित्रांनो गणपतीचं. गंगेच्या घाटावरती सुंदर असं पिवळं सवळं नेसलेलं आहे मी. आणि मला मामाचा फोन येत आहे. रोडच्या साईडला अजून गणपतीचे मंदिर आहेत. तिथून आपण वर जाऊयात.
साईडला इकडे शिवलिंग वगैरे खूप आहेत. गणपती शिवलिंग, गणपती शिवलिंग खूप आहेत असे. बघूयात अजून काय काय मिळतं. अजून गणपती शिवलिंग, अजून गणपती शिवलिंग, अजून मंदिरं आहेत खूप मोठे मोठे. इथे पण जायचा प्रयत्न करूयात आपण. आपण आज जाऊयात आणि बघूयात की मंदिर कुठून सुरू होतं आहे. आकाश शहा ॲडव्होकेट इथे राहतात. वो है लेकिन बंद है। अच्छा अच्छा. मंदिर में कैसे जाए? अभी बंद है, सुबह खुलता है। सुबह खुलता है, आज नहीं खुला. अच्छा अच्छा. छोड़ो फिर वापस चलो. तर मित्रांनो, हिडन मंदिराचा हाच प्रॉब्लेम आहे की ते हिडन असतात कारण त्यांच्याकडे जायचं कसं हेच माहिती नसतं, त्यांचा वेळ किती हेच माहिती नसतं. तर अशा अजून एका मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. ते बघूया तिथे काय आहे. मंदिर आहे का गेस्ट हाऊस आहे? मंदिर आहे का? गेस्ट हाऊसमध्ये घुसलो मित्रांनो. मला वाटलं मंदिर आहे, चांगलं वाटलं तर घुसलो. मला काय जाऊ दे, आपण अजून एक हिडन मंदिर शोधूयात. इथे काय मित्रांनो, इथे घर वाटतंय. बाबांचं चित्र तुम्ही बघू शकता. इथे खूप सुंदर आहे. भिंतीवरती खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हे बाबा तर बघा, अरे वा 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 वा. इथे पण तुम्ही बघू शकता, बम बम बोले. इथे पण तुम्ही बघू शकता, हे बाबाजी पुस्तक वाचत बसलेत. मिश्राजी का गेस्ट हाऊस, गणेश शिशु वाटिका. इथे जाऊन बघू, तिथे मी एखादा मंदिर दिसेल. हां, त्याच एरियामध्ये मी अजून एका मंदिरामध्ये आलेलो आहे मित्रांनो. अभय संन्यास आश्रम. नमस्कार. ते आहे मंदिर मित्रांनो. ते छान. इथे देखील आहे मित्रांनो, खूप सुंदर असं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. छान असं हे अजून एक मंदिर मला सापडलेलं आहे मित्रांनो. इथे घंटी वाजवायला खूप छान आहे मित्रांनो. असं 3 घंटी, त्यांची अशी दोरी, ते वाजवूयात आपण. वा वा वा, छान छान. मजा आ गया. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, हे आहे नीलकमल सरस्वती माँ का मंदिर. आणि सुंदर अशी ही देवी आहे. छान अशी देवी आहे, सरस्वती माता आहे. हे देखील एक हिडन मंदिर आपण म्हणू शकतो. मित्रांनो, इथं पिता महेश्वर म्हणून मंदिर वाटतंय, इथे आहे. जाऊयात आपण. छान वाजते घंटी. चला, घंटी वाजून आपण प्रवेश केलेला आहे आतमध्ये. आणि मी आत्ताच हे सिंहाळा नावाचं एक फळ घेतलेलं आहे. फळ आहे का भाजी आहे काय माहिती, पण छान आहे. पिता महेश्वर मंदिर इथे आहे मित्रांनो. इथे आत जाऊयात आपण. तर आतमध्ये गेल्यानंतर कुठे आहे मंदिर? खाली आहे वाटतं, खाली आहे. अजून एकदा घंटी वाजवत आपण. चल, अजून खाली जाऊयात आपण. गणपती बाप्पा मोरया. खाली गेल्यानंतर इथं सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इथे देव आहेत. इथे बघूयात काय लिहिलं आहे आपण की ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. ओके, म्हणजे इथं भद्रकाली एक शब्द कळला मला, दुर्गा मला कळला, शिवा कळला. तिथं महादेव इथे दिसत आहेत. इकडच्या बाजूने हे इकडे मागे एक तोंड आहे, म्हणजे दुर्गा वगैरे असेल. आणि इकडे ना ही माता जी आहे ही दुर्गा माता वाटते. आणि हे
लाल रंग पता नहीं क्या है. भद्रकाली शिवा स्वाहा नमस्तुते. दुर्गा क्षमा शिवा जयंती भद्रकाली जयंती माता असेल छान मंदिर होतं मित्रांनो हे सुद्धा. आपण अजून थोडं वरती जाऊयात, पुन्हा इथून बाहेर जाऊयात आता आपण. छान मंदिर, हिडन मंदिर. तर इथून आपण पुन्हा बाहेर जाऊयात मित्रांनो. चप्पल इथे काढली मी. नॉईस मंदिर, नॉईस. तर मित्रांनो चालत चालत मी कुठे चाललो आहे मला काही आयडिया नाही आहे. फक्त चाललो आहे आणि इथे काय मिळतं आहे बघूयात आपण. मित्रांनो इथले रोड खूप छान आहेत मित्रांनो. इथे चित्र तुम्ही बघू शकता आणि भिंतींवरती सुंदर असे चित्र रेखाटले गेलेले आहेत. आणि दोन्ही साईडनी असे घरं आहेत. मंदिर तरी त्या काही दिसत नाही आहे. इथून मे बी इकडून सरळ गेलं तर मला पुन्हा घाट लागेल. अशी कामं आम्ही करतो. घरं आहेत तिथे. बाकी इथे बघू शकता तुम्ही भिंतीवरती सुंदरशी चित्र. माणसं झोपलेली आहेत निवांत. ह्यांना काय काम धंदा काही नाही. हे जुने वाडे, ब्रह्मनानंद नृसिंह मठ वगैरे आहेत. कृष्णाजी, सिद्धिविनायक मंदिर म्हणून हे दिलेलं आहे. पण असं वाटतं तिथं जाऊन आलो आपण गणपतीचं. तर इथून आपण अजून पुढे जाऊयात. हो नदी का तट यही तो आता. चला मित्रांनो चाललोय सरळ. गाई वगैरे आहे तिथे. तर मित्रांनो हे सिद्ध गुरुनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि हे बघू शकते त्यांना हे म्हणतात श्री दत्तांचा अवतार म्हणतात. सद्गुरू की आरती, सद्गुरू इथे यांचं हे आहे असं आहे मंदिर. छान असं मंदिर आहे. ते नमः शांताय दिव्याय सर्व सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद वृत्ततृताय श्रीधराय नमो नमः असं सुंदर असं इथे लिहिलेला श्लोक. छान आहे मित्रांनो. इथे महाराजांचे फोटोज वगैरे आहेत आणि त्यांना दत्तांचा अवतार मानलं जातं. इथे त्यांचं घर पण म्हणू शकतो आणि हे पण म्हणू शकतो आपण. स्वामी समर्थांचा देखील इथे फोटो आहे मित्रांनो. स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या सर्व महाराष्ट्राचं दैवत. व्यक्ती इथे वाचत बसला निवांत आणि इथं गाईंचं युद्ध चालू आहे. तर मी काही इकडे जाणार नाही आहे. युटर्न मारू. तर मित्रांनो कोणाला सांगू नका मी एक इथे जे स्मशान आहे ना एक बाई बसली होती. ही फॉरेनची होती. फॉरेन नाही का, फॉरेनर होती. आणि तिच्याकडे दिसली फॉरेनर गेलो तर लिहित बसली होती. वही होती तिच्याकडे. वही पेन आणि लिहित बसली होती नाही का. तर मी विचारलं काहीतरी इंग्लिशमध्ये पण पडली होती. माणसाने हाकलला मला नाही का. त्या माणसाने हाकलला मला म्हणली की निकल बोले यहाँ से. वो क्या शमशानी भाषा में लिख रही है कुछ, तुझ पे कुछ हो जाएगा, चल निकल बोले यहाँ से. मी हाकली मी खाली आलो. तर मित्रांनो आपण इथे आलेलो आहोत जिथे आता आम्ही त्या काठावरून इथे आम्ही प्रवेश केलेला आहे आणि इथून बघू शकता इथं खूप सुंदर असे गंगा नदीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. इथे गंगेची आरती होते असं म्हणतात. बघायला येऊयात आपण. गंगा नदी सुंदर तुम्ही बघू शकता. ते आमचे सगळे प्रवासी आणि इथून सरळ गेल्यावरती आपल्याला येईल दर्शन. इथे जपानी मंदिर काय दिसतं मला. जाके देखे क्या हिडन मंदिर.